मध्ये झालेला आहे। आदित्य आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आलेले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही। उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा आम्ही ठरवलेला आहे। महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर। हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय। एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत। 773 शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही, जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आत्ता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला। घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही। त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे। महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए, चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा है कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे लोग जनभावना जो है जो मार्कंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है। और आज तर विरोधकांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या ज्या एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा।